नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DVT कडून अतिशय महत्त्वाच्या अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जी ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर 1457 जागेसाठी रिक्रुटमेंट प्रोसेस झालेली आहे। तसेच 772 पदांकरिता जी रिक्रुटमेंट DVT कडून राबविण्यात आलेली होती त्या संदर्भात ही महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। तर पहा, तुम्हाला शेवटची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। कागदपत्रे पडताळणी संबंधितची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल फॉर द ॲब्सेंट कॅन्डिडेट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 02/2022 म्हणजे 772 पदांसाठी जी रिक्रुटमेंट प्रोसेस झालेली आहे त्याच्या अंडरखाली जे उमेदवार ॲब्सेंट होते कागदपत्रे पडताळणीकरिता त्यांच्यासाठी शेवटची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तसेच पहा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल फॉर द ॲब्सेंट कॅन्डिडेट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 1/2022 म्हणजे 1457 जागेकरिता ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पदासाठी जी काही ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्याच्या अधीन राहून जे उमेदवार DV करिता ॲब्सेंट राहिलेले आहेत त्यांच्याकरिता ही शेवटची संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आता कधी बोलवण्यात आलेले आहे कागदपत्रे पडताळणीकरिता आपण वन बाय वन ते पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण 772 पदांसाठीची जी काही PDF आहे ते डाउनलोड करून पाहूया। ओके, सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता परिपत्रक क्रमांक 92 19/6/2025 म्हणजे आज रोजी ही महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ओके, सो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता विद्यार्थी मित्रांनो पहा, तुम्हाला दिनांक यापूर्वी जी काही कागदपत्रे पडताळणी झालेली आहे यामध्ये 16/4/2025 तसेच 17/4/2025 रोजी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित जे उमेदवार राहिलेले आहेत त्यांना दिनांक 26/6/2025 रोजी ठीक सकाळी 11 वाजता एल्फिन्स्टन जे काही तांत्रिक विद्यालय आहे सेंट्रल हॉल पहिला मजला 3 महानगरपालिका मार्ग वासुदेव बळवंत फडके चौक मेट्रो सिनेमा समोर या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेला आहे। पहा, दिनांक काय आहे 26/6/2025 रोजी। ज्यावेळेस तुम्ही कागदपत्रे पडताळणीकरिता जाताल त्यावेळेस तुम्हाला 2 प्रपत्रमध्ये जे काही नमूद डॉक्युमेंट आहेत ते कॅरी आउट करून सोबत घेऊन जायचं आहे। यामध्ये मूळ प्रती म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे तसेच साक्षांकित झेरॉक्स प्रतीचे 3 संच करायचे आहे आणि लेटेस्ट पासपोर्ट साईज कलर फोटोच्या 3 प्रती घेऊन तुम्हाला वेळेवर उपस्थित राहायचं आहे। ठीक आहे, यामध्ये जे काही अत्यावश्यक डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटची लिस्ट देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट जोडायचं आहे आणि डॉक्युमेंट सोबत ओरिजिनल प्लस झेरॉक्सच्या 3 प्रती आणि कलर पासपोर्ट साईजचे 3 फोटो तुम्हाला सोबत कॅरी आउट करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे। ठीक आहे, याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही PDF जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचे जे काही डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटच्या अधीन तुमची या ठिकाणी बंच तयार करून सोबत घेऊन जायचं आहे। तसेच विशेष म्हणजे हे लहान कुटुंबियाचे प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला या ठिकाणी स्वच्छ अक्षरामध्ये फिलअप करून सोबत घेऊन जायचं आहे। ठीक आहे, तर यामध्ये कसा लिहायचं आहे ते या ठिकाणी पहा, तुमचे नाव तसेच तुमच्या वडिलांचे नाव तसेच या ठिकाणी तुमचा ॲड्रेस असेल आणि तुम्ही कुठल्या पदांसाठी तुमची निवड झालेली आहे ते या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे। अर्ज केलेला आहे तो या ठिकाणी त्या पदाचं नाव तसेच तुम्हाला आज रोजी किती अपत्य आहेत किती मुलं आहेत त्यांची संख्या या ठिकाणी लिहायचं आहे। जर तुम्ही अविवाहित असाल तर या ठिकाणी 00 असं मेन्शन करून हा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र तुम्हाला दाखल करायचं आहे। ठीक आहे, तर तुम्हाला 772 पदांकरिता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक 26/6/2025 ओके 26 तारखेला DV होणार आहे। नंतरची काही अपडेट आहे पहा, 1457 जागेकरिता ओके हे PDF आपण डाउनलोड करून घेऊया जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला अधिक माहिती पाहता येईल। ठीक आहे, तर सेम डेट आहे 26/6/2025 रोजी ठीक सकाळी 11 वाजता तुम्हाला बोलवण्यात आलेला आहे 1457 जागेकरिता। ओके, सो ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर प्लस 772 पदांकरिता परत ही तुम्हाला शेवटची अंतिम संधी असणार आहे। यापुढे त्या DV करिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची अपडेट पाहता येणार नाही। ठीक आहे, तर पहा हे महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती जी की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड ते तुम्ही कमेंट्स करून नक्की विचारू शकता। ओके, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।